नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आज आपण जत तालुक्यातील बेनूर गावामध्ये वार्ड क्रमांक 1 ची पोटनिवडणूक लागलेली आहे. त्या ठिकाणी आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत. तर वार्ड क्रमांक 1 ची पोटनिवडणूक लागलेली आहे, काय सांगाल आपण? नमस्ते, मी संतोष तुकाराम नाईक. आज या ठिकाणी बेवनूर पोटनिवडणूक 2026 आमच्या मातोश्री कैलासवासी कमलकाकी तुकाराम नाईक यांचं निधन 2 डिसेंबर 2025 रोजी झाल्यानंतर ही जी पोटनिवडणूक लागलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा असणारा महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये आपण जरी विचार केला तर एखाद्या ठिकाणी एखादे व्यक्ती मयत झाल्यानंतर ज्या ठिकाणी पोटनिवडणूक लागते त्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा एक महत्त्वपूर्ण सहानुभूती, कारण एखाद्या घरामध्ये मयत झालेली व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागणं साहजिकच आहे शासनाच्या धोरणाप्रमाणे. परंतु ही पोटनिवडणूक सहानुभूतीच्या माध्यमातून 15 महिन्याचा कालावधी राहिलेला असताना जे आहेत विरोधक त्यांनाही आम्ही हात जोडून विनंती केली होती की कालावधी खूप कमी झालेला आहे. आणि हेच विरोधक म्हणत होते की आमचे वडील तुकाराम नाईक यांच्या घरामधील कोण जर महिला एखादी असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा अर्ज भरणार नाही, कारण दुःखद घटना घडलेली आहे आणि बिनविरोध आम्ही त्या माध्यमातून देऊ शकतो आहे. परंतु तसा कुठलाही प्रकार झालेला नसताना विरोधकांनी ही घेतलेला आहे. 12 महिन्याचा 13 महिन्याचा आमच्या घरात जो दुःखाचा डोंगर पसरलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आमच्या असणारी जनता जी आहेत, मतदार आहेत, त्या माध्यमातून उभा आहेत. आणि हे असताना आम्हाला त्या माध्यमातून ओढलं गेलेलं आहे. त्यामुळे गावचा असणारा विकास असेल, इतर असणाऱ्या बाबी, हे आमचं महत्त्वाचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये जवळजवळ 87 माणसांची मोतीबिंदूची असणारे ऑपरेशन केलेले आहेत. हार्टच्या माध्यमातून अनेक आपण ऑपरेशन केलेले आहेत. पिण्याचं पाणी असू द्या, लाईट असू द्या, वीज असू द्या, याचासुद्धा त्या माध्यमातून केलेला आहे. आणि येणाऱ्यासुद्धा काळामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये भरघोष मतानं शैलजा संतोष नाईक यांचा विजय हा निश्चितपणानं या विकास कामांच्या जोरावरतीच होणार, हे अगदी ठामपणे आहे. आणि या माध्यमातून 29 तारखेला सुद्धा आपण एक जल्लोष आणि विजयाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जी राहिलेली कामं आहेत ते निश्चितपणानं जनतेच्या माध्यमातून आम्ही करू. आम्हाला जनतेचा असणारा आशीर्वाद, सहानुभूती, आणि ही सहानुभूती असं नाही की आजपर्यंत केलेल्या विकास कामांच्या डोंगराच्या माध्यमातून ही सहानुभूती आहे. हा एक आम्हाला विजयाचा निश्चितपणानं हा विजय पक्का आमच्या माध्यमातून असू शकणार आहे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेल्या विकास कामाचा डोंगर पाठीमागच्या कालावधीत तुमच्या मातोश्री ग्रामपंचायतच्या सत्तेत होत्या. या कालावधीत तुम्ही केलेली काही प्रामुख्याने 3 विकास कामं काय सांगाल आम्हाला? विकास कामाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आज या वार्ड क्रमांक 1 मध्ये माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या माध्यमातून जो कायलवस्ती या ठिकाणी झालेला जो सभामंडपाचा घटक आहे तेच असेल, पिण्याचं पाणी असेल. आज जो पाण्याची टाकी आपण संपूर्ण बेवनूर गावच्या माध्यमातून पिते पाणी ते कैलासवासी बाबासाहेब रामहरी नाईक यांच्या माध्यमातून. आज विहिरीचं जे काम झालेलं आहे ते वसंतराव रामहरी नाईक माजी सरपंच यांच्या माध्यमातून झालेलं आहेत. अंतर्गत ज्या पिण्याच्या पाण्याच्या गटारी असेल, आरोग्य असेल, उपकेंद्र असेल, यांच्या माध्यमातूनच ही कामं सर्व झालेली आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये मग शैक्षणिक असेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल, किंवा जो होतकरू मुलं आहेत त्यांच्या हाताला काम देण्याचा निश्चितपणानं आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत. विरोधकांकडून तुमच्याकडे आतापर्यंत काय टीका टिप्पणी करण्यात आली? आम्ही कुठल्याही पद्धतीनं जरी विरोधक असले तरी मतदान 1 दिवसाचं आणि इतर असणारा घटक हा समाजकारणाचा हा व्रत, वसा आणि वारसा आम्ही जोपासणार आहोत. आम्ही सुद्धा जे आहेत विरोधक त्यांना कुठल्याही पद्धतीनं नावे ठेवणार नाही. आमचं जे विकास काम आहे तेच आम्ही धरणार आहोत, कारण आज या गावामध्ये आपल्याला राहणार आहोत. आपली संस्कृती आहे, एकमेकाला वाईट बोलणं आम्ही कुठल्याही पद्धतीनं बोलणारही नाही आणि टीका टिप्पणी करणारही नाही. हा या आमचं एक वसा आणि वारसा आम्ही त्या माध्यमातून चालवलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, एलव्ही न्यूज व महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत जत तालुक्यातील बेवनूर या गावामध्ये. या गावातील वार्ड क्रमांक 1 मधील सदस्य मयत झाल्यामुळे या वार्डाची पोटनिवडणूक शासनाने जाहीर केलेली आहे. या वार्डामध्ये एकीकडून नाईक व एकीकडून पारेकर अशी जंगी फाईट लागलेली आहे. तर त्याचबरोबर आज आपण शेतकरी विकास पॅनेलच्या उच्च शिक्षित उमेदवार सौ शैलजा नाईक यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर मॅडम, सर्वप्रथम आपलं चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. आपण बरेच दिवस झालं मतदारसंघात आता फिरायला लागलेला आहे. कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांमधून? नागरिकांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. काय सांगाल असं तुम्ही? प्रत्येक जनतेचं असं मत होतं की कैलासवासी कमलकाकी नाईक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होऊ नये किंवा बिनविरोध व्हावी असं जनतेचं मत होतं. पण नाईलाजानं काही कारणास्तव ही पोटनिवडणूक लागलेली आहे. त्यामुळे जनतेचा कौल
बऱ्यापैकी आमच्या शेतकरी विकास पॅनलकडे झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होतं असं तुमचं मत आहे. याचं कारण काय बिनविरोध होण्यापाठीमागचं? खरं तर कैलासवासी कमल नाईक यांच्या निधनानंतर ती जागा स्वतः त्यांचीच होती आणि ह्यानंतर ही निवडणूक प्रामाणिकपणे मला असं वाटतं की ती बिनविरोध व्हावी असे माझी वैयक्तिक प्रामाणिक असं मत होतं. विरोधकांकडून तुमच्यावर असं बोललं जातं की धनशक्तीच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढवतात. काय सांगाल तुम्ही विरोधकांना? नाही, धनशक्तीचा इथं काही संबंध येणार नाही. कारण का ज्या कैलासवासी कमल काकी नाईक ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि यांच्या निधनानंतर आम्ही सगळेजण आमची नाईक फॅमिली पूर्णपणे त्या दुःखातून अजून सावरलेलो नाही आणि खास त्या जागेसाठी वैयक्तिक आमच्या सासूबाईची ती स्थान होतं, ते स्थान आहे त्याच ठिकाणी राहावं यासाठी आम्ही निवडणूक लढत आहोत. आपण विजयी झाल्यानंतर बेवनूर गावासाठी प्रामुख्याने पहिली 3 कामे कोणती मार्गी लावाल? खरं तर सांस्कृतिक, सामाजिक आणि जे शैक्षणिक आपल्या जनतेच्या ज्या गरजा आहेत किंवा सुधारणा आहेत याच्याकडे आमचा कल असेल. मॅडम, तुम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहात. तुम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक लढवत आहात. या अगोदर गावामध्ये आपल्या शैक्षणिक विकास काय झालेला आहे का? तसं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी प्राथमिक शाळा ज्या आहेत तिथं शासकीय झालेल्या आहेत, पण फारशा त्या मुलांपर्यंत किंवा पालकापर्यंत पोचलेल्या नाही आहेत. कोणत्या मुद्द्याच्या जोरावर तुम्ही ही निवडणूक लढवत आहात? तसं म्हणायला गेलं तर सासूबाईची ही हक्काची जागा ही या नाईक फॅमिलीमध्येच असावी, ह्या हक्कानुसारच आम्ही ही निवडणूक लढत आहोत. ठीक आहे, धन्यवाद. आणखी काही नागरिक आपल्याशी जोडलेले आहेत. काय नाव आपलं? भीमराव काळेल, वार्ड क्रमांक 1. वार्ड क्रमांक 1. आमचा हा काळेल समाज आहे. आमच्या समाजामध्ये जवळजवळ 150 मतदान आहे. 150 मतदानापैकी त्यांच्या अपोजिटवाल्यासना एक पण मतदान पडणार नाही. न पडण्याचं कारण काय? कारण काय तर आम्ही पूर्वीपासून ह्या पार्टीतच आहे. पूर्वीपासून आमचे त्यांचे संबंध हे घरचे संबंध असल्यासारखे या काळेल विभागाचा विकास या पार्टीने केलाय? 100% केलेलं आहे. काय काय विकास कामं केली सांगाल? रस्त्याची कामं केलेली आहेत. आमच्या मंदिरासाठी सभामंडपचं काम केलेलं आहे. आमच्या अगदी पर्सनली बाबांना सुखदुःखात त्यांनी सहभागी असतात. त्या दृष्टीनं आम्ही ह्यांना सर्वतोपरी आम्ही सहकार्य करणार आणि करत पण आलो आणि इथून पुढे पण करणार आम्ही. ठीक आहे, धन्यवाद. वार्ड क्रमांक 1 मधील काळेल वस्तीवरील आपण नागरिकांशी आज संवाद साधणार आहोत. तर आपलं नाव काय? संदीप नाईक. वार्ड क्रमांक 1 मधून 2 उमेदवारी अर्ज दाखल, एकीकडून पारेकर, एकीकडून नाईक. तुम्ही नाईक यांचा प्रचार करत नारळाचं मफरेल गाड्यामध्ये टाकून प्रचार करतात. हो, काय कसा प्रतिसाद मिळतो लोकांकडून नाईक यांना? प्रतिसाद अतिशय चांगला आहे, कारण सुशिक्षित उमेदवार आहेत, विकासाचं विजन आहे. काय आहे यांचं विकासाचं विजन? विकासाचं विजन कसं आहे की आता गावामध्ये पहिल्यांदा तुमच्या शाळा, ग्रामपंचायत बांधकाम, सोसायटी बांधकाम, त्यानंतर रस्त्याची कामं, पेविंग ब्लॉकची कामं, हे अगोदरपासून प्रगतीचं किंवा विकासाचं राजकारण हे यांनी केलेलंच आहे. त्याच्यानंतर आता जे विजन आहे ते बालउद्यान बनवणे, त्यानंतर म्हसोबा मंदिराच्या तिथं एक चांगलं गार्डन बनवणे वगैरे, असे वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे विजन आहेत. आणि जे लोकांना समस्या इथून पुढे निर्माण होतील त्या समस्या सोडवण्यासाठी जितका काय प्रयत्न करणं शक्य आहे तितका प्रयत्न करणं. सध्याच्या पोटनिवडणुकीसाठी सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार असलेल्या सौ शैलजा नाईक यांच्या सासूबाई पूर्वी वार्ड क्रमांक 1 मधून ग्रामपंचायत सदस्य होत्या. हो. त्यांच्या काळामध्ये त्यांनी काही विकास कामं केली होती? त्यांच्या काळामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे वगैरे कामं झालेली आहेत, रस्त्याची कामं, विकास कामं झालेली आहेत. दलित वस्ती सुधार योजनेमधून चांगल्या प्रकारे काम झाले. नाईक यांचा जनसंपर्क कसा आहे? नाईक यांचा जनसंपर्क चांगला आहे. भावनिक लाट आहेच, परंतु भावनिक लाट हे फक्त सौ कमल तुकाराम नाईक या आमच्या आजी वार. आपलं नाव काय? भोजलिंग कुंडलिक काळेल. वार्ड क्रमांक 1. वार्ड क्रमांक 1 ची पोटनिवडणूक लागलेली बरोबर? बरोबर. वार्ड क्रमांक 1 मध्ये कोणाचा विजय होईल असं वाटते? नाईकचा. समोर कोण आहे नाईक यांच्या? पारेकर. नाईक व पारेकर यांची फाईट ही एकदम अतिशय जंगी सामना लागलेला गावामधून आम्हाला माहिती मिळाली. या सामन्यामध्ये गावच्या विकासासाठी कोणता उमेदवार कटिबद्ध वाटतो तुम्हाला? नाईक. कारण काय? कारण पहिल्यापासून कामच 1 नंबर आहे त्यांचं. काय काम आहेत त्यांची? सर्व आतापर्यंत बोलले ती संदीपने. तुम्ही सांगा की आम्हाला. आम्ही आता पहिल्यापासून त्यांनी प्रत्येक गोष्टीत सहभागी आहे आणि सगळे काम त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या भोजलिंग मंदिरचं सभामंडप, रस्ते, बऱ्याच गोष्टी आहे. आणि ह्या पॅनलमधून आमची आजी 5 वर्ष निवडून आले, ते सरपंच पद भेटले आपल्याला. त्यामुळे पहिल्यापासून काम यांचं चांगल्या प्रकारे
इथून पुढे काम कसं राहील वाटते? चांगलंच राहणार आहे त्यांचं. पाठीमागच्या काळात त्यांच्या मातोश्री ग्रामपंचायतमध्ये होत्या, इथून पुढे युवक तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहील, होय कटिबद्ध राहील, चांगले काम करू. खात्री आहे तुम्हाला? खात्री आहे, एक नंबर. कशाच्या आधारे खात्री सांगताय? त्यांचं शिक्षण चांगलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे विकास नाही, करतील नुसतं असं. एज्युकेशन असून पण काय असं एज्युकेशन आहे म्हणून गावचा विकास करते असं काय आहे का? त्यांच्याकडनं विजन चांगलं आहे. जनसंपर्क कसा आहे यांचा? जनसंपर्क पण आता सध्या चांगलाच आहे त्यांचा. आता सध्याचं फक्त इलेक्शन आले म्हणून चांगला काय, ह्याच्या पाठीमागे चांगला होता? त्यांच्या ह्यांचा म्हणजे सासूबाईंचा आणि त्यांच्या सासऱ्यांचा वगैरे चांगला होता, नाईक त्यामुळे फॅमिलीचा जनसंपर्क कसा आहे? एक नंबर आहे त्यांचं. ठीक आहे, धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.